मग असंही विचारू शकतात एक्सप्लेन द थीम ऑफ टू सर्व विथ लव्ह. टू सर्व विथ लव्ह असं येऊ शकतं. आणि सुरुवात याने यायला पाहिजे. Student teacher relationship, prejudice and racism are the major themes of the novel. Oh, nice. म्हणजे तुम्हाला सांगू का, मी जर ही पहिली लाईन पाहिली नाही, हां, तुम्हाला कळतं की मुलांनी मी वाचलेलं आहे. 2 पैकी 2 देऊ शकतो. हो. कॅरेक्टर स्केच ऑफ E.R. ब्रेथवेट काढा असं म्हटलं करतात तर ते असं पण करतात मुलं. E.R. ब्रेथवेट. अरे भाई रुको रुको, आपके लिए बहुत बड़ी चीज लेके आया हूँ. महाराष्ट्र बोर्ड्स के एग्जाम में मचाना है. चैप्टर वाइज इंपॉर्टेंट क्वेश्चन चाहिए, वो भी विथ हैंड रिटन सॉल्यूशंस. सर प्रीवियस ईयर पेपर्स चाहिए विथ डिटेल सॉल्यूशंस. ये सब मैं आपको देने जा रहा हूँ, वो भी बिल्कुल फ्री. आपको सिर्फ देने होंगे 30 सेकेंड्स और फॉलो करनी होगी 3 सिंपल स्टेप. स्टेप 1, हमारे यूट्यूब चैनल गणित अंक को सब्सक्राइब करना है. नंबर 2, डाउनलोड करना है गणित अंक ऐप और साइन अप करना है. स्टेप 3, आपको वो स्क्रीनशॉट हमें व्हाट्सएप करना है इस नंबर पर. आपका स्क्रीनशॉट मिला और हम आपको ऐड कर देंगे हमारे महा रिवीजन कोर्स में. इसमें आपको मैथ्स ही नहीं, फिजिक्स, केमिस्ट्री, इंग्लिश, कंप्यूटर और कई सारे सब्जेक्ट्स के बहुत सारी चीजें मिलने वाली है. अगर हम आपके लिए इतना कुछ कर रहे हैं तो आपका भी इतना बनता है ना, तो इसीलिए गणित अंक के साथ पढ़ोगे तो हमेशा आगे रहोगे. ऑल द बेस्ट. हेलो बच्चों, वेलकम टू गणित अंक. इंग्लिश क्वेश्चन नंबर 5B ये हम डिस्कस करने वाले हैं. ऑलरेडी वी हैव डन क्वेश्चन नंबर 4 पूरा 16 मार्क्स. क्वेश्चन नंबर 5A भी कर लिया है. अगर आपने मिस किया है तो पूरी प्लेलिस्ट देखो. अब बड़ा मज़ा भी आ रहा है मुझे. इंग्लिश पढ़ने में एक्चुअली बड़ा इंटरेस्टिंग लग रहा है. अब पहली बार बहुत साल बाद इंग्लिश पढ़ रहा हूँ. आप भी यही कर रहे होंगे. 1-2 साल सर बच्चे पढ़ते नहीं इंग्लिश, सो मज़ा आएगा आपको, इंटरेस्टिंग भी लगेगा. एंड डेली आपको आधे से 1 घंटा देना है. हमने शॉर्ट वीडियोस इसीलिए रखे कि आपके 4-4 मार्क्स कैसे रोज इंप्रूव हो सके. सो वी हैव अजिंक्य सर. सो आई एम वेरी थैंकफुल टू हिम ऑन बिहाफ ऑफ यू ऑल, क्योंकि इन्होंने बहुत टाइम दिया है. सर के बारे में बताऊँ तो सर 17 ईयर्स एक्सपीरियंस के साथ है, PhD होल्डर है, बोर्ड्स के पेपर्स चेक किए हैं, एग्जामिन किए हैं कितने 23 बार. इसके अलावा मॉडरेटर है, अभी 4 टर्न्स हो चुके हैं. सो बहुत एक्सपीरियंस पर्सन हमारे साथ है. अभी पढ़ाते हैं पुणे के बहुत ही फेमस कॉलेज आबा साहेब गरवारे में. सो लेट्स हियर फ्रॉम हिम कि आज हम क्या देखने वाले हैं. क्वेश्चन नंबर 5B जो 4 मार्क्स वो कैसे हमें मिल सकते हैं. राइट. सो हमने 5th A स्टडी किया. ओके, 5th A क्वेश्चन ओके जो सेक्शन 4 में है, विच वॉज व्हेरी इझी. खूपच सोपं होता. 4 मार्क नक्की होते. Absolutely. हां, एक्झॅक्टली. मी तेच सांगतो की थोडंसं वाचा, छान शांतपणे डोकं ठेवून अंडरलाईन करा. जे इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत, नेम्स आहेत, तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स. म्हणूनच आता करावं लागतं. ते शेवटचे 2 दिवसात एकदम शांतपणे होत थोडीशी नाही. धावपळ होईल, गडबड होईल, मग हे करू का ते करू, ते करू का हे करू, असं सगळं होऊन जातं. मुलं दिवसाचा रात्र करतात एक्झॅक्टली. आणि रात्रीचा दिवस व्हायला मग वेळ लागत नाही. सो वी वर कॉन्सन्ट्रेटिंग ऑन दिस सेक्शन. येस, नॉवेल्स. ओके, त्याच्यात पण आपण क्वेश्चन नंबर 5B. येस. ओके, आता हा जो क्वेश्चन आहे, this particular sub question B is entirely based on 2nd chapter in 4th section of the textbook. ओके Okay, To Sir with Love. ओके Okay, the novel it's a novel by E.R. Braithwaite, ओके who is also known as Ricky Braithwaite, Okay. famously known as. ओके Okay, so basically in that particular novel, what happens? A black person, okay, who had served in British military, okay, he comes to London after finishing his मिलिटरी जॉब. ओके. Retirement. हां, रिटायरमेंट नंतर तो येतो. रिटायरमेंट वरती आल्यानंतर त्याला असं वाटतं की आता मी ब्रिटिश एअरफोर्सला सर्व केलेलं आहे, मी इंजिनियर आहे, मला जरा समाजामध्ये चांगलं स्थान मिळेल वगैरे वगैरे. पण बिकॉज ऑफ हिज कलर अँड रेशियल प्रेज्युडायसेस अमंग द व्हाईट पीपल इन ब्रिटन, त्याला खूप प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. आणि मग कसाबसा त्याला एक अत्यंत काय म्हणतात नटोरियस अशा स्कूलमध्ये त्याला टीचरचा जॉब मिळतो. आणि मग तिथं जॉब मिळाल्यानंतर त्याला काय एक्सपिरियन्सेस येतात. त्याचे विद्यार्थीसुद्धा बऱ्यापैकी क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेले सगळे स्टुडंट्स असतात. मग त्यांच्यात तो काम करतो. आणि टू सर्व विथ लव्ह म्हणजे तो इतका त्यांच्यामध्ये छान बदल हे करतो, निर्माण करतो
की अल्टिमेटली ही बिकम्स व्हेरी फेमस अमंग द स्टुडंट्स. त्याच्यावर एक मूवी पण आहे ना. आहे ना. मला खूप चांगली वाटली स्टोरी जेव्हा तुम्ही आता Yes, सांगितली. yes, yes, आय विल डेफिनेटली वॉच. तुम्ही पण बघा, पण आफ्टर युअर बोर्ड्स अँड सीईटी. तर कसं असतं मग याच्यात करावं काय लागतं आपल्याला? हां, तर आता याच्यामध्ये काय माहिती काय की मी सांगितल्याप्रमाणे आता इथून पुढं BCD सगळीकडे तुम्हाला हाच फॉर्मॅट मिळेल. ओके, यू हॅव टू डिस्क्राईब समथिंग. हां, डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस असं काहीतरी असेल. 2 मार्कासाठी पहिला आणि 2 मार्कासाठी ॲज वी हॅड क्वेश्चन. बरोबर. ओके, आता हा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आहे. ओके, डिस्क्रिप्टिव्ह आन्सर आहे, ह्याला लिहायचं आहे. किती लिहायचं आन्सर हा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो. 8-10 लाईन 50 वर्ड्स म्हटलेत पण मुलं एक पान लिहितात, त्यांना कळतच नाही. नेमकेपणा जो असतो ना तो त्यांना कळत नाही. अर्ध पान यायलाच पाहिजे. ओके, म्हणजे 40 ते 50% ऑफ द पेज. ओके, 8 ते 10 लाईन ना. ठीक आहे, 8 ते 10 थोडे जास्त. ओके, एक 15 लाईन्स पर्यंत येऊ द्यात. 12-15 लाईन्स येऊ द्यात. ठीक आहे. ओके, कारण ते तेवढं लागतंच त्याला तेवढं. ओके, त्यामुळं मग इथं डिस्क्राईब, एक्सप्लेन, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. आता ह्याच्यामध्ये डिस्क्राईब द कॅरेक्टर ऑफ रिकी ब्रेथवेट असं बऱ्याच वेळा आलाय. ओके, किंवा कॅरेक्टर ऑफ डेनहॅम येऊ शकतो, मिस फिलिप येऊ शकतो. ओके, ओके, आता मी परत 4.1 ला जाईन हे एक्सप्लेन करताना. मी तुम्हाला सांगितलं होतं की हिस्ट्री ऑफ नॉवेलमध्ये जे 6 एलिमेंट्स दिलेले आहेत. प्लॉट आहे, कॅरेक्टरायझेशन आहे, थीम आहे, त्याच्यानंतर कॉन्फ्लिक्ट आहे, सेटिंग आहे, लँग्वेज आहे. ह्या सगळ्या 6 जे आहेत ना ते तुम्ही शांतपणे वाचलत ना तर तुम्हाला कळेल की सगळं नॉवेल आहे ना या 6 गोष्टींवरती बेस्ड असतं. मग असं विचारू शकतात, एक्सप्लेन द थीम ऑफ टू सर विथ लव्ह असं येऊ शकतं. अमेझिंग. आता मला पण कळते थोडं. किंवा एक्सप्लेन द सेटिंग इन दिस नॉवेल. सेटिंग म्हणजे ती ऍक्च्युअल ऍक्शन कुठे घडते, तो टाइम, ती प्लेस. ओके, असं आहे. कॉन्फ्लिक्ट, आता ह्याच्यात कॉन्फ्लिक्ट ॲज सच जर म्हटलं तर 2 पर्टिक्युलर कॅरेक्टर्समध्ये कॉन्फ्लिक्ट नाही आहे जसं जनरली असतं. व्हिलन आणि एक हिरो असतो, तसं नाही आहे इथं. एंटायर ब्रिटिश मेंटॅलिटी इज व्हिलन असं आहे आणि हा हिरो आहे रिकी ब्रेथ. अंडरस्टूड. मग खाली पण असाच प्रश्न तसंच आणि असणार 50 वर्ड्स 10-12 लाईन. म्हणजे एका पानावर दोन्ही आन्सर्स आले पाहिजे. एक्झॅक्टली. इट विल लुक गुड ऑल्सो. शुड वी गो टू द टेक्स्टबुक पार्ट? म्हणजे आपण बघूया प्रश्न बघायच्या काहीच अगोदर हरकत नाही. की टेक्स्टबुक अभ्यास कसा करायचा ते पण सांगतो. तेच. आता याच्यामध्ये ना मी करू, तुम्ही सांगा फक्त. वर करायचं. ओके, ही त्याची माहिती आहे, पण ना आय विल टेल यू टू कॉन्सन्ट्रेट ऑन दिस पर्टिक्युलर पार्ट. सॉरी दिस पार्ट. ओके, टू सर विथ लव्ह इज एन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. इथे तुम्ही नाही करू शकणार. ओके, ठीक आहे. सो ह्या 5 लाईन्स ज्या करायचं का? करा. नाही हरकत नाही, करू शकता. इट्स ओके. ओके, हे जे आहे ना दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस. ओके, इट इज अबाउट द थीम बेसिकली ऑफ द नॉवेल. ओके, काय सांगितले पहा. It is an autobiographical novel. The narrator is an engineer, but to make both ends meet, he accepts the job of a teacher in rough London East End school. Right. The school is full of troublemaker students who are rejected from other schools for their behavior. Right. At the beginning, the narrator is ridiculed and bullied by the students, but later his calm demeanor and desire to see them succeed gradually earn him their respect. Right. थीम झालं नाही त्याचं? झाली ऑलमोस्ट. बऱ्यापैकी थीम इथं आपल्याला कळते. ओके, पण थीम ह्याच्यामध्ये परत वेगळा ह्याच्यात आहे. ओके, मी सांगेन ते पुढे गेल्यावरती थोडं वरती. हां, हे कॅरेक्टर्स आहेत पहा. ओके, सो अगेन हिअर यू शुड कॉन्सन्ट्रेट ऑन दीज मेजर कॅरेक्टर्स. दे आर ऑल्सो कॉल्ड एज राऊंड कॅरेक्टर्स. ओके, ओके, तर ह्याच्यात रिकी ब्रेथवेटचं बऱ्याच वेळा आलेलं आहे. ओके, अजून कोण इम्पॉर्टंट असेल? म्हणजे अजून हे सगळेच करावे लागतील. जस्ट गो थ्रू these characters. Understood. Yes. खाली हां, समरी ऑफ द नॉवेल. आता फक्त समरी केली तर चालेल का? नाही, सांगतो तुम्हाला. आता ही समरी जी आहे ना, तुम्हाला लिहायचं. हां, सॉरी, ही समरी जी आहे ना ही एंटायर नॉव्हेलची समरी आहे. ओके, 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 एंटायर नॉवेल म्हणजे नॉवेल तर 100-200 पानाची असेल. राईट फ्रॉम द बिगिनिंग टू एंड त्याची ती समरी आहे. ओके, ओके, आणि इथं आपल्याला पर्टिक्युलरली काय दिलेलं असतं तर 10 पेज. हां, एखादा चॅप्टर दिलेला असतो आणि त्याच्यावरतीच मग बऱ्यापैकी प्रश्न येतात. पण समरी आपल्याला माहिती असलेली. तुम्हाला कळतंय ना, जे टू सर विथ लव्ह इज अ बुक, इज अ नॉवेल विच इज ऑफ मे बी 300 पेजेस. मला माहिती नाही, पण इथे आपल्याला त्याच्यातले 5-6 पानं ॲज अ चॅप्टर 10 पानं दिलेली, 8-10 पानं दिलेली. ओके,
ठीक आहे, त्याची ती सगळ्या नॉव्हेलची समरी आहे ही. अंडरस्टूड. Okay? येस, ही समरी दिली ही त्यांनी. समरी ओके. ही वाचायलाच पाहिजे. थीम ऑफ द नॉवेल अगेन कम्प्लीट हा, आता नॉवेलची theme. थीम. आता पहा, आपण मगाशी जे लिहिलं, हो. मगाशी जे वाचलं ते 4-5 ते, नाही. आणि सुरुवात यांनी यायला पाहिजे. पहा. स्टुडंट टीचर रिलेशनशिप, Prejudice. अँड रेसिझम आर द मेजर थीम्स ऑफ द नॉवेल. ओ नाईस. म्हणजे तुम्हाला सांगू का, मी जर ही पहिली लाईन पाहिली नाही, हां, तुम्हाला कळतं की मुलांनी मी वाचलेलं आहे. 2 पैकी 2 देऊ शकतो लगेच. बिकॉज यू नो ही हॅज वर्कड हार्ड. Because these are the basic themes of novel. Whatever he writes in support of these 2 sentences is acceptable. तो थीमवर प्रश्न खूपदा येतो. आणि स्टुडंट टीचर रिलेशनशिप, रेसिझम अँड प्रिज्युडिस, Right. इतकंच काही झालं. खूप सोपं आहे. लगेच आता Three word. विद्यार्थ्यांनी आता जर हे ऐकलं आणि डोक्यात ठेवलं तर त्यांचं 2 Done, मार्क done. तयार झालं. Yes, very nice. ओके, त्यामुळे ही थीम अशी दिलेली असते, थीम वाचायची सगळी व्यवस्थित. Okay. ओके. सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. हां, आता सिनॉप्सिस दिलेला आहे एक्स्ट्रॅक्टचा. एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, इथं जी जे 10 पानं दिलेली आहेत Okay. त्याचा हा सिनॉप्सिस किंवा समरी दिलेली आहे. त्याच्यामध्ये थोडं सेटिंग वगैरे असेल ना हां थोडीशी. हां, वाचायचं मला. नाही गरज नाही, खूप मोठं आहे ते. ओके ओके. अँड देन मग चॅप्टर दिला जे पण आहे ते. तर मुलांना मला वाटतं 10 पानं आहे सगळे. यू हॅव टू रीड वन्स. असं नाही म्हणत की खूपच तुम्ही एकदम लक्षात ठेवा, हे करा ते. जस्ट गो थ्रू द थीम, गो थ्रू द सिनॉप्सिस, गो थ्रू एव्हरीथिंग दॅट इज गिवन हिअर. म्हणजे असं समजा ना, एखादी पुस्तक वाचताय, एन्जॉय करा. हा, अजून एक सांगायचं की Yes. आता समजा हा जो एक्स्ट्रॅक्ट आहे ना, हा एक्स्ट्रॅक्टमध्ये हे वाचा तुम्ही साधारणतः. काय ते थोडक्यात सांगतो या एक्स्ट्रॅक्टमध्ये, हे. की सुरुवातीला जो त्याला एक संघर्ष करावा लागतो. तिथे अजून टीचर्स आहे मला वाटतं, राईट? हे काय? दीज आर नेम ऑफ टीचर्स इन द सेम नो, कॉलेज. दीज आर द नेम्स ऑफ द स्टुडंट्स. Okay. तर ह्याचं मी पटकन 10 लाईन्स 10 पेजेसमध्ये काय आहे ते सांगतो. ओके. पॉटर अरिथमॅटिक. की आपल्याकडे जशी फर्स्ट टर्म एक्झाम असते तशी त्यांची झालेली असते, आणि ह्यांचा सगळ्यात सिनियर मोस्ट वर्ग असतो. ओके. ओके, त्याचा तो क्लास गार्डियन असतो ते. आणि सगळ्यांना प्रेझेंट करायचं असतं त्यांनी वर्षभरात काय शिकलेलं आहे, काय त्यांना एक्सपिरियन्सेस आले Correct. 6 महिन्यात वगैरे जे काय आहे ते, आणि ते त्याचे जे विद्यार्थी असतात ते प्रेझेंट करत असतात. ओके. आणि प्रत्येकजण एकेका सब्जेक्टला रिप्रेझेंट करत असतो. मग पॉटर अरिथमेटिक, सेपियानो Nature नेचर study. स्टडी, मिस पेग अँड जॅक्सन जिओग्राफी, मिस डेअर अँड फर्मन Physiology. फिजिओलॉजी, मिस डॉड हिस्ट्री, डेनहॅम पीटी अँड गेम्स. ह्याचं पण कॅरेक्टर खूप महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये, ओके. कारण तो क्रॉस करतो टीचर्सना. ओके. ओके. आणि मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स. ओके, हे वाचलं की तुम्हाला लक्षात येईल. एकदा रीड करावंच लागेल. हां, अगदी अगदी. तर ही अशी त्याची बॅकग्राऊंड आहे की ते रिपोर्ट प्रेझेंट करत असतात, आणि ते ज्या पद्धतीने रिपोर्ट, म्हणजे वन्स व्हेरी नॉटी आणि नोटोरियस कॅरेक्टर्स असलेले हे स्टुडंट्स आता इतक्या छान सगळेजण हे करत असतात, प्रेझेंट करत असतात. आणि प्रत्येक जो काही त्यांचा सब्जेक्ट असतो, या सब्जेक्टमध्ये असं असतं की कसे आपण सगळेजण एक आहोत, ह्युमन रेस कशी एकमेकांना मदत करते, जरी ब्लॅक असेल, जरी व्हाईट असेल, तरीसुद्धा आपण कसे आपण एकमेकांना बाइंड झालेलो आहोत, आणि ह्युमॅनिटी कशी इम्पॉर्टंट आहे. हा मेसेज तो प्रत्येक सब्जेक्टमधनं साधारणतः त्यांच्या ह्याच्यातून येत असतो. तो आज का आप टास्क ये ले लो कि टू सर्व विथ लव, ये 10 पेज आपको पढ़ने हैं. 1 घंटा लगेगा, फटाफट पढ़ लो. रटना नहीं है, सिर्फ पढ़ना है. नहीं भी समझा तो भी आगे बढ़ना है, तो स्टोरी समझ जाएगी आपको. आणि त्याच्यानंतर आपल्याला वी हॅव टू कम बॅक टू द क्वेश्चन्स हियर. राईट. सो एक्झाम्पल 1. ओके, सो सी, गिव्ह द कॅरेक्टर स्केच ऑफ E.R. ब्रेथवेट, द नरेटर. ओके. सो आपण असं म्हणू शकतो का की ही वॉज, जसं तुम्ही सांगितलं मला की ही वॉज सर्विंग टू द ब्रिटिश He was an आर्मी. engineer. हां. He is an engineer. He was an engineer British and was Royal serving to Force. the British Royal Force. Right. And after retirement, he chose to be a teacher in the East Right. London school. जैसे one of the schools. Then what kinds of experiences he gets? Okay. So he had very He- rough students, but he, by his demeanor, by calm demeanor, he transformed them into something. Right. असे 8-10 लाईन त्यांना थोडंसं. चालेल ना. थोडंसं आता आपण याचं उत्तर व्यवस्थित लिहिलेलं आहे ते आपण वाचून दाखवूया Okay. त्यांना, म्हणजे त्यांना ठीक कळेल. आहे, ठीक आहे. See. आता हे साधारणतः उत्तर थोडंसं जास्त दिलेलं आहे, पण मुलांना ते साधारणतः 10-12 लाईन्स 15 लाईन्सपर्यंत येऊ दे. ओके. ओके, पहा. The narrator of the novel is the author E.R. Braithwaite. The novel
To Serve with Love is based on his real life experiences, his job as a teacher at Greensland School after Second World War has been challenging. He is a victim of racial discrimination in post-war England. Initially, he finds difficulty to manage the class of badly behaved children. Though he is easily angered, he tries to keep calm while dealing with them. Braithwaite is very insightful in his interactions with the children. Okay. He takes extra effort to improve his teaching skills. Being patient and compassionate towards the students later on, he succeeds in building a strong bond based on mutual respect. Through his caring nature, Braithwaite brings about an extraordinary transformation in his students and their lives. गॉट इट. Okay. आम्ही एकदा वाचलं ना, आता मलाही म्हणजे लिहिता येईल काय अंदाज काय. आला. हा, हा, right. आणि हेच सांगतोय की समरी जरी तुम्ही वाचली ना तरी तुम्हाला थोडासा अंदाज येऊन जाऊ शकतो. हा, आणि तुम्ही काहीतरी लिहू शकता म्हणजे हा. कसाही प्रश्न आला यू कॅन पुट 4 lines 8 lines दे. एक्झॅक्टली. मी दरवेळेस विद्यार्थ्यांना सांगतो 2 पैकी किती देता तुम्ही याच्यात? 2 पैकी 2 देतो, 1.5 देतो. साधारण कसंही लिहिलं थोडंसं तर एक तर मिळतच ना. एक मिळेलच ना. चांगलं जर तुम्ही टू द म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यात पॉईंट कव्हर होत असेल तर 1 मिळतो, 1.5ही मिळतो. 1.5 तर अगदी सहज मिळू शकतो. आम्ही बऱ्याच वेळा मग ग्रामर वगैरे जास्त ते चेक करतो. साधारणतः 2 पैकी 2 द्यायचा असेल तर 3 म्हणजे आउट ऑफ 4 3 आर इझिली पॉसिबल. आउट ऑफ 4 मार्क्स आउट ऑफ 4 मार्क्स. हां यू कॅन गेट 1.5 मिळू शकतो. हां अगदी अगदी तेवढं लेंथ पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, आता मगाशी मी तुम्हाला ते थीमचा क्वेश्चन होता त्यात मी म्हटलं स्टुडंट टीचर रिलेशनशिप, प्रेज्युडिस आणि Racism. रेसिझम. हे जर 3 पाहिलं words मी आले. वरती 2 पैकी 2 Got it. असं मिळू शकतात. डिस्क्राइब हाऊ मिस फिलिप्स जस्टिफाईज द इम्पॉर्टन्स ऑफ पीटी टू डेनहॅम. डेनहॅम. आता मिस फिलिप्स justifies the importance of PT to Denham by explaining that PT helps in the overall development of a student. She says that PT is not only meant for physical fitness but also for mental discipline, team spirit and character building. According to her, Denham, who is weak and lacks confidence, will become stronger, healthier and more confident through regular physical training. PT will teach him obedience, cooperation, courage and self-control, which are essential qualities in life. Thus, Miss Phillips proves that PT is very important for Denham's physical as well as mental growth. अमेझिंग. म्हणजे बघा आन्सर बघून पण आता कळालं की फिलिप्स काय कसं असेल किंवा डेनहॅम कसं आहे. एक्झॅक्टली. म्हणजे आता इथं तुम्ही यू कॅन राईट कॅरेक्टर स्केच ऑफ मिस फिलिप्स ऑल्सो. ऑल्सो फॉर मी डेनहॅम ही हू इज वीक अँड लॅक्स कॉन्फिडन्स. हां अमेझिंग. हा म्हणजे असं आपण 4-5 प्रश्न पण अभ्यास केले करू तर शकता. होऊन हां जाईल. एक्झॅक्टली. आणि तुम्ही जसं सांगता की क्वेश्चन नंबर 5B इज बेस्ड ऑन टू सर्व विथ ओनली दॅट पर्टिक्युलर 3-4 पेपर्स मधले प्रश्न केले आणि त्याचे उत्तर बघितले. इनफ. एक्स्ट्रा जायचे तेच प्रश्न फक्त फिरून येत असतात. तुम्हाला हेच लिहायचं. हां एक्झॅक्टली. नाईस. येस. चांगलं वाटतं म्हणजे इट्स इझी टू स्कोर. राईट. असंच बघा. आता असंच पहा बघा परत तोच रिपीट झाला कॅरेक्टर स्केच. हां आताच आलं होतं. येस. ओके. कन्सिडर स्टुडंट टीचर रिलेशनशिप ॲज वन ऑफ द थीम्स टू. एक्झॅक्टली. आता गंमत म्हणून एक सांगतो विद्यार्थ्यांना पण बऱ्याच वेळा हे चालू आहे. हो. कॅरेक्टर स्केच ऑफ ER ब्रेथवेट काढा असं म्हटलं तर ते असं पण करतात मुलं. ER ब्रेथवेट अशा पद्धतीने सुद्धा आलेले मार्क्स देतात मग तुम्ही यांना. बिग 0. त्यांना पुढचे मार्कचे पण कापावं लागेल अजून 5C 5D. असं झालेलं आहे बरं. असं नको रे बाबा. असं करतात मुलं. ड्रॉ म्हटलेलं आहे ना. राईट म्हणतात कधी ड्रॉ म्हणतात. त्यामुळे ड्रॉ म्हटल्यावरती मग ते एक नाही तर म्हणजे इंग्लिश यू हॅव टू ड्रॉ थ्रू द लँग्वेज. एक्झॅक्टली. म्हणजे याच्यावरनं कळतं की यू आर नॉट ॲट ऑल प्रिपेअर्ड. सर हे प्रश्न आहे तुम्ही याचे उत्तर बघा आणि ट्राय टू गो थ्रू द आन्सर्स. मी तुम्हाला शेअर करतोय सगळे PPTs अँड PDFs. तुम्हाला माहिती कुठे मिळणार. फर्स्ट कमेंटमध्ये पिन केलेलं आहे आम्ही लिंक. ठीक आहे तिथे मिळतो तुम्हाला. आणि हे बघा सगळेच हे प्रश्न बघा. डिस्क्राईब हाऊ रिकी ब्रेथवेट मॅनेजेस टू ब्रिंग अबाउट अ चेंज इन द बिहेवियर ऑफ स्टुडंट्स.
मस्त ना, म्हणजे एक वेळा वाचलं तुम्ही आरामाने सांगू म्हणजे शकता. ह्याच्यात तुम्ही कॅरेक्टर स्केच जरी लिहिलं तरी चालतंय. Yes. थोडंसं फक्त पर्टिक्युलर आन्सर बदलेल. आणि त्याच्यात तुम्हाला 1-1.5 तर मिळणार. येस. हाऊ डज मिस्टर बेथवेट मॅनेज टू इन्क्रीज द कल्चरल एक्सपोजर ऑफ द क्लास. अमेझिंग. म्हणजे तुम्ही एकदा वाचलं तर तुम्हाला वाचलं की नक्कीच कळून उत्तर येईल. थोडी टूटी फूटी इंग्लिश में आएगा, लेकिन आएगा पक्का. या ऐका. So again, one more very simple question I can say, question 5B. Yes. And what we have to do is, जसं सरांनी सांगितलं, टू सर्व विथ लव्ह जे चॅप्टर आहे ते अगोदर थोडंसं वाचा. जे सरांनी हायलाईट केले होते ना, तो एक पॅरेग्राफ, मग खालचं एक पॅरेग्राफ, किंवा कॅरेक्टर स्केचची थोडी स्टोरी माहिती असली पाहिजे, किंवा अदरवाईज गो थ्रू 4 to 5 पेपर्स, त्यांचे उत्तर बघा. दॅट कॅन ऑल्सो हेल्प. उत्तर पहा, पाठ करा. अँड यू कॅन रिप्रोड्यूस. 2 पैकी 1.5 नक्कीच मिळतो आपल्याला, म्हणजे 3 out of 4. आपल्याकडे तेवढा वेळ आहे की 4-5 क्वेश्चन पेपर्स आपण पाहू शकतो, त्याची उत्तरं लिहून डोक्यात साठवू शकतो. राइट. यही करना है बच्चों, हमारा भी टारगेट यही है कि आप बस एक क्वेश्चन 5B आज थोड़ी एफोर्ड कर लो. 1 घंटा और दे दो ना. अभी 15-20 मिनट का वीडियो हो गया, 1 घंटा और हो गया, खत्म. यहाँ पर 4 मार्क पक्के. ऐसे करते करते हम 60+ बड़े आराम से चले जाएंगे. लास्ट के 2 दिन में करेंगे, लेकिन वो फिर सर शेवटच्या 2 दिवसात खूपच हेफाजत होतो तो. म्हणजे हे लक्षात आहे ते नाही आहे, भीती असते. खरं आहे. राईट. सो लेट्स डू फ्रॉम राईट नाव, है ना. आणि असंच करत करत नेक्स्ट व्हिडिओमध्ये 5C बद्दल बोलूया. सो वन्स अगेन थँक्यू सर फॉर गिविंग टाइम, अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. सिग्मा आया है, तैयार हो जाओ, सपनों को सच करने का वक्त आया है. रात दिन मेहनत अब रंग लाएगी, गणित दांत के साथ जीत निश्चित है. फॉर्मूला से फ्यूचर तक हर स्टेप क्लियर, डर नहीं सिर्फ डेडिकेशन है. यहाँ बूस्ट और सीट दोनों साथ, सिग्मा देता स्पीड और स्ट्रेटजी.